पाटीलने भगतच्या अंगावरून रग ओढून घेऊन त्यापासून जाडसर दोरी बनवण्याचा जो काही पराक्रम केला होता तो पाहून भगत मात्र मुळापासून हादरला होता. त्याला नक्की कळत नव्हतं की पाटीलनं अशी जाडसर दोरी कशासाठी बनवली होती. त्या दोरीबद्दल जशा जशा भयानक कल्पना भगतच्या मनात येत होत्या तसा तो शहारून उठत होता. आणि आता त्याला फक्त एकच कळत होतं की हा रग पाटीलच्या आवाक्याबाहेर ठेवला पाहिजे, अशा ठिकाणी जिथे तो रगापर्यंत पोहोचू शकणार नाही. आणि त्याला जागा दिसली, ती सुद्धा समोरच्या झाडाच्या फांदीवरची जागा. कणाकणाने त्याने रग आपल्या बाजूला ओढायला सुरुवात केली. पाटील जागा होतो की काय इकडे भगतचे अगदी बारीक लक्ष होते. त्याला आता फक्त हळूहळू हा रग ओढून समोरच्या झाडावर नेऊन टाकायचा होता. आधी एका बाजूस व मग दुसऱ्या बाजूस असा ताण देऊन भगतने सगळा रग आपल्या बाजूला खेचून घेतला. बस आता फक्त त्या रगाची एक गुंडाळी करायची आणि हळूहळू जाऊन त्या झाडाच्या फांदीवरती नेऊन ठेवायची, असा विचार भगत करत होता. शक्य तितक्या हलक्या हाताने तो रगाची टोके जुळवीत होता. त्या एकाग्रतेत तो क्षणभर पाटीलला विसरला. पण कदाचित पाटील जागा झाला होता, कारण एकदम तो ताडदिशी उठून बसला आणि मोठ्याने म्हणाला, काय रे भक्ता, हा काय वात्रटपणा? आण तो रग इकडे. सगळा माझ्या अंगावरचा ओढून घेतोस का आता? हे ऐकलं आणि भगतने एक सुस्कारा सोडला आणि रग पाटीलच्या हातात दिला. इतका उशीर नको होता करायला, मगाशी सहज जमून गेलं असतं. पाटील आता भगतला हलवत होता. ए उठ, झोपलास का काय? चहा घ्यायचा का एकदा? 2:30 वाजले आहेत. चल एक एक चहा घेऊ आणि एक एक सिगारेट उडू. पाहता पाहता आता पहाट होईल, पाटील भगतला म्हणत होता. त्याला काहीतरी आणखी सांगायचे आहे असे भगतला सारखे वाटत होते, पण काय ते काही केल्या त्याच्या ध्यानात येत नव्हते. पण त्या कडाक्याच्या थंडीत त्याला ताबडतोब जाग आली. थर्मासमधला उरलेला सर्वच्या सर्व गरमागरम चहा दोघांनी घेऊन टाकला. त्याची उष्णता आपल्या शरीराच्या सर्व नसानसातून पसरत गेलेली त्यांना जाणवली. दोघांनी 2 सिगारेट सिलगावल्या. काही दिसलं नाही ना रे भगत अजून तुला? मी मध्ये जरा वेळ झोपलो होतो, पण फार वेळ नाही. नाही, मला काहीही दिसलेलं नाही. पाटील, तुला काहीतरी सांगायचं होतं असं मला सारखं वाटतंय, पण तुला नक्की काय सांगायचं ते काही माझ्या लक्षात येत नाही. मग पाटील म्हणाला, जाऊ दे रे, उद्या सांग. सालाई झोप काही जात नाही. आता जागरण करणं फार अवघड व्हायला लागलंय. मग भगत म्हणाला, पाटील, जरा एक चक्कर मारून यायची का? नको, या थंडीत नको रे, बसू असेच जागत. आता काही फार वेळ राहिला नाही, जवळपास 2:30 वाजत आलेत. मग भगत म्हणाला, अरे पाटील, अजून 3 तास वेळ आहे. 5:30 शिवाय या दिवसात काही उजाडत नाही. तेव्हा चल. राहू दे रे, तसेच बसू जागत. आणि काय, मध्यरात्र टळून गेली आहे रे. मला नाही वाटत आता यापुढे इथे काही होईल किंवा काही विचित्र अमानवी दिसेल असं. भगतला त्याची काही कल्पना नव्हती. एकदा उजाडले आणि घरचा रस्ता धरला की आपण सुटलो, असा तो मघापासून विचार करत होता. थोडासा अस्वस्थपणा सोडला तर त्या दोघांना काहीही दिसले नव्हते, काहीही ऐकू आले नव्हते. पण पुन्हा कोणत्याही कारणासाठी भगत आता अशा आडवेळी अशा कोणत्याही ठिकाणी जाणार नव्हता, हे तो स्वतःला वारंवार बजावून सांगत होता. दोघे दगडाला मागे टेकून बसले. इतर विषयावरच्या गप्पा यावेळी कशा तरीच वाटत होत्या आणि त्यांच्या समोरच्या कामाबद्दल तर त्यांना एक शब्दही बोलण्याची इच्छा नव्हती. मग शेवटी दोघे गप्प बसले व परत झोपेची छाया त्यांच्यावर पसरली. कसल्या तरी अर्धवट स्वप्नातून भगत खडबडून जागा झाला. किती वाजले होते कोणास ठाऊक, पण अजून रात्रच पसरली होती. चंद्र समोर खूप खाली आला होता आणि त्याच्या चंदेरी बिंबाच्या पार्श्वभूमीवर त्या झाडाची आकृती आणखीच रेखीव काळी कभिन्न दिसत होती. त्यात
किंवा आसपास कुठेतरी काहीतरी बदल जाणवत होता. मग आधारासाठी भगतने शेजारी पाहिले, पण शेजारी पाटील नव्हता आणि भगतच्या अंगावरचा रगही नव्हता. पूर्ण जागा होऊन त्याने समोर पाहिले. हो, त्याला समोरच काहीतरी हालचाल दिसत होती. भगत निरखून पाहत होता. हो, नक्की तो पाटीलच होता. झाडाच्या लांबच लांब त्यांच्यापर्यंत येऊन पोहोचलेल्या सावलीतून तो हळूहळू सरकत झाडाकडे निघाला होता. पण तो असा ओनव्याने जवळजवळ हातावर आणि पायावर का चालत होता आणि त्याच्या गळ्याभोवती काय होते नक्की? भगत आता शहारून उठला. पाटील कसा काय कधी अचानक त्याच्या शेजारून उठून गेला होता त्याला काहीच कळत नव्हतं. या वेळेपर्यंत पाटील झाडापाशी पोहोचला होता. तेथे तो सावकाश उभा राहिला आणि मग दोन्ही हात झाडाभोवती घालून तो झाडावर चढायला लागला. तो जरासा वर गेला आणि मग भगतला त्याच्या गळ्यापासून पाठीवरून मागे लोंबणारा रगाचा वळलेला दोरखंड दिसला. इतका वेळ कुंठित झालेल्या त्याच्या मनाला जणू विजेचा धक्का बसला. तो धडपडत उठला व त्या दगडगोट्यातून पाटीलला हाका मारीत झाडाकडे जीव तोडून धावायला लागला. तेवढे 25-1 फुटांचे अंतर कापताना भगतची छाती धडधडायला लागली होती. तो फक्त पाटील, पाटील थांब असे ओरडत होता. मध्ये झाडावर चढायच्या प्रयत्नात पाटील जरा थांबल्यासारखा वाटला, पण तो भगतच्या हाकांमुळे थांबला की त्याच्या मागे लोंबणारा रग कशात तरी अडकला म्हणून थांबला? काही कळायला मार्ग नव्हता, कारण परत पाटील पुन्हा वर वर चढू लागला. भगत आता झाडाच्या बुंध्याशी पोहोचला. पाटील पहिल्या फांदीपाशी पोचून आता दुसऱ्या फांदीवर सरकायला लागला होता. काय करावे याचा भगतने एक सेकंदभरच विचार केला आणि मग तोही सपासप वरती चढायला लागला. तोही त्या तोडलेल्या फांदीवर आला व बसल्या बसल्याच पाटीलच्या रोखाने पुढे सरकू लागला. पाटीलचे अजूनही त्याच्याकडे लक्ष नव्हते. खरे म्हणजे त्याची भगतकडे पाठ होती व खाली वाकून त्याचे रगाशी काहीतरी करणे चालू होते. आपण त्याला आता थांबवले पाहिजे. तो जे काही करायचा प्रयत्न करीत आहे ते त्याला करू देता कामा नये हेच फक्त भगतला कळत होते. भगतची खात्री झाली होती की पाटील काहीतरी विचित्र, काहीतरी अमानवी कचाट्यात सापडला आहे. त्याला जी एक अर्धवट शंका आली होती ती जीवाचे पाणी पाणी करणारी होती. मागच्या बाजूने जाऊन भगतने पाटील भोवती हात घातले व त्याच क्षणी त्यांची झटापट सुरू झाली. जवळजवळ शेवटपर्यंत दोघे एक शब्दही बोलले नाहीत. जवळ येताच भगतला दिसले की पाटीलने त्या जाड रगाच्या एका टोकाची गाठ स्वतःच्या गळ्याभोवती घातली आहे. मग खरोखरच भगत निग्रहाने झटापट करू लागला आणि पहिल्या फटक्याला भगतने ती गाठ सोडवून टाकली. मग पाटील स्वतःभोवती परत गाठ मारण्याचा प्रयत्न करत होता की भगतच्या गळ्याभोवती ती गाठ मारण्याचा प्रयत्न करत होता काही कळत नव्हते. भगत त्याच्या हातून रग काढून घ्यायचा प्रयत्न करीत होता की त्याच रगाने त्याचे हात त्याच्या अंगाशी बांधून टाकायचा प्रयत्न करीत होता. भगतच्या मनाचा गोंधळ उडाला होता. नक्की या झटापटीत काय सुरू आहे काहीच कळत नव्हते. पण भगतचे ध्येय एकच होते, जे काही पाटील करायचा प्रयत्न करील ते त्याला करू द्यायचे नाही. संपूर्ण क्षमतेनिशी पाटीलचा आज विरोध करायचा, नाहीतर जे काही घडेल ते मात्र खूप अघटित असेल. पाटीलच्या जोराच्या हालचालीवरून, जोराच्या झटापटीवरून भगतला आता खात्री पटली की आता हा निर्वाणीचा प्रयत्न आहे. आपण एखाद्या क्लायमॅक्सकडे येत आहोत. तिथपर्यंत जर टिकलो तर मग आपले काम सोपे होईल. पण त्याच्या मनात काळाची एक ठराविक रेषा होती आणि त्याची कल्पना बरोबर होती. ती रेषा ओलांडली आणि पाटील एकदम ओरडला, अरे भगत, हे काय करतोय? थांब. तरीही भगत एकदम थांबला नाही. आता हात ढिले पडलेल्या पाटीलच्या हातून त्याने रग हिसकावून घेतला, खाली टाकून दिला आणि मगच भगत थांबला. हे काय रे, आपण फांदीवर काय करतोय? पाटील म्हणाला आणि धापा टाकीत भगत त्याच्याकडे आश्चर्याने पाहत राहिला. मला वाटतं आपलं काम झालं आहे. चल खाली पाटील. एका मागून एक असे दोघे खाली उतरले. भगतने रग उचलला
सतरंजी जवळ येऊन तिची घडी घातली. पाटील त्याच्या मागेच उभा होता. पायात चपला अडकवत तो म्हणाला, अरे भगत, पण मला सांग तरी, आपण झाडावर काय करत होतो? सांगतो पाटील, पण पहिल्यांदा आपण आता गावाकडे निघू. अरे पण अजून सकाळ कुठं झालीये? सकाळ होईपर्यंत थांबायचं ठरलं होतं ना? नाही पाटील, आता काही जरुरी नाही, चल पटकन. ते दोघे बांधावरून रस्त्यावर आले आणि गावाकडची वाट धरताना त्यांनी एकवार त्या वटलेल्या झाडाकडे वळून पाहिले. पहाटेच्या धुक्यात मावळत्या चंद्रावर आपला वेडा वाकडा आकार उठवीत कधीही न हलणाऱ्या ताट फांद्या पसरून ते वटलेले झाड एकाकी उभे होते. पहाटेची 5ची वेळ होती. गोडबोलेने मास्तरला बोलावून आणले होते व सर्वांचा चहा चालला होता. भगतने सारी हकीकत सांगितली आणि गोडबोले म्हणाला, भगत, तुला खरोखर असं वाटतं का की तुला उठवायला किंवा तिथं फांदीवर पोचायला जर उशीर झाला असता तर? घसा साफ करून मास्तर मध्येच म्हणाले, राहू दे गोडबोले, आता त्या भयानक प्रकाराची चर्चा कशाला? पण पाटील म्हणाला, अरे पण मला काही एक आठवत नाही. जी झोप लागली त्यातून एकदम जागा झालो तो त्या फांदीवर. आणि भगत, माफ कर हा, पण पहिला विचार जर कोणता माझ्या मनात आला असेल तर तो हाच की भगतच आपल्याला येथे आणून काहीतरी करणार होता. भगत रागावला नाही, उलट मान हलवून म्हणाला, हेच मी मगाशी म्हणालो होतो. पाटील जागा होताच मी पहिली गोष्ट केली होती ती ही की तो रग खाली टाकला. माझ्या मनात आणखीही काही होतं. पण त्यात गोडबोले आश्चर्यानं म्हणाला, पण तिथं झालं काय? हे सगळं नक्की घडलं कसं? आणि भगत जरा वेळ शांत झाला, जरा विचार केला आणि मग बोलला, मला वाटतं, म्हणजे माझ्या कल्पनेप्रमाणे एक अंधुकशी कल्पना माझ्या मनात आहे. का आणि कसे विचारू नका, पण मला असं वाटतं की त्या जागेभोवती एक प्रकारचं वलय आहे, एक प्रकारचा निर्यास आहे. त्याच्या परिघात, त्याच्या कचाट्यात माणूस सापडला की त्याच्यात काहीतरी बदल होतो आणि त्याच्या मनाची स्वनाशाकडे प्रवृत्ती होते. मला मात्र एवढंच कळतंय, जास्त मीही सांगू शकत नाही. पण एखाद्या धगधगलेल्या भट्टीपासून काही ठराविक अंतराच्या आत एखाद्या मेणाची बाहुली आणली तर तिचा आकार जसा बदलू लागतो तसंच आपल्या मनाचं त्या कवठीच्या वळणापाशी होत असावं. त्या ठिकाणी मानवतेचा साचा विरघळतो. आपली आपल्या आयुष्यावरची पकड ढिली होते. दुसऱ्या कशात तरी विलीन होण्याची आपल्याला अनिवार्य इच्छा होते. निदान मला तरी असंच वाटतं.